आप्पे, ह्या अग्नीच्या, देवदेवतांच्या आणि घरच्यांच्या साक्षीने लग्न करतोय तुझ्या संग. या 7 फेऱ्यामध्ये 7 जन्म असतात. तशीच आज 7 वचनं देणार आहे मी तुला. तुझा हात कधीच सोडणार नाही हे पहिलं वचन. तुला कधी काय कमी पडून देणार नाही. तुझं रक्षण करीन. तुझ्या बरोबरीने उभा राहीन. अपर्णा आणि अर्जुन दोघं बी नात्यात सारखीच असतील. तुला आयुष्यभर जपीन. आप्पे, तुझ्या स्वप्नांच्या आड कधीच काय येऊन देणार नाही. तुला कलेक्टर झालेलं बघायचंय मला. आणि आजपासून फक्त तुझ्या एकटीचं स्वप्न नाही ते, माझं बी स्वप्न आहे ते. सासरलाही बहीण निघाली भावाची लाडी. पडती अक्षदा गहिवरला मंडप सारा माया ही वेडी. सुखीकर देवा यांचा संसार सारीपाट. सुखीकर देवा यांचा संसार सारीपाट. स्वप्नील रावांचं नाव घेते, सोडते अर्जुन अपर्णाची गाठ. माप ओलांडून गृहप्रवेश करते कदमांच्या घरात. माप ओलांडून गृहप्रवेश करते कदमांच्या घरात. अर्जुन रावांचं दान टाकले नियतीनं माझ्या पत्रात. मस्त. मी लय खुश आहे आज. ऊर आला भरून. मी लय खुश आहे आज. ऊर आला भरून. अपर्णाचं नाव घेतो आईला स्मरून. वाह वाह अर्जुन वाह, मेहले पे दहला. एक नंबर. सुखाने संसार करा आणि सगळ्यांना सुखी ठेवा. लग्नाची 7 वचनं करून ठेवा तुम्ही पाठ. लग्नाची 7 वचनं करून ठेवा तुम्ही पाठ. भास्कर रावांचं नाव घेते, बांधते मी आज आकाश आणि वसुंधराची लग्न गाठ. गुरुजी सुरू करा. घरटे जीवाचे बांधूया. पहाटे तया स्वप्नासे आता चेहरा. आकाश, तुझ्या बोटातली अंगठी काढ आणि त्या अंगठीने वसुंधरेचं बदललेलं नाव इरावती असं लिही.
आणि मुलगा गेला हातचा. अगं आत्तापासूनच तो बायकोचं सगळं ऐकतोय. तिला आपल्या घरातली शिस्त कशी लावायची, तिच्याशी कसं वागायचं हे आपल्याच हातात आहे. नाही तिला आपल्या तालावर नाचवलं ना तर नावचे जयश्री नाही. वसुताई, बाबा मला नाही जायचं तुम्हाला सोडून. बाबा हे वेडाबाई, असं नाही म्हणायचं ग. माझ्या लेकीला आणि आमच्या छोट्या बनीला सांभाळा, त्यांची खूप काळजी घ्या, त्यांना जपा. आमच्या खोट्याचं ओझं तुझ्या खांद्यावर नव्हतं ना आम्हाला टाकायचं. खरंच नाही. समजून घे आम्हाला. आमचं नाहीलाच आहे का? नाही, मला कल्पना आहे. सत्य जाणून घ्यायचा आकाशरावांना पूर्ण हक्क आहे. पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते वसू. तुमचं नातं आधी घट्ट होऊ दे. तू माणूस म्हणून कशी असते त्यांना समजू दे. मग तू त्याला सत्य सांग. आधी नाव घे, त्याशिवाय तुला नो एंट्री. रानडे घरच्या आठवणी आणि स्वप्न घेऊन मनी आकाशरावांचं नाव घेऊन गृहप्रवेश करतात वसुंधरा आणि बनी. वा वा. मिस्टर आदित्य, या कंडिशन मध्ये आपल्याकडे फक्त एकच पर्याय उरतो. काय? तुम्ही कोणत्याही कंडिशन मध्ये हे शूट पूर्ण करून द्या. हे बघा, तुम्ही तसं कॉन्ट्रॅक्ट साईन केलेलं आहे आणि तुमच्या आईने सही केलेली आहे त्याच्यावर. हे बघा, नवरी मुलगी म्हणून आम्हाला ब्रँड अँबॅसिडरच हवी आहे, पण नवरा मुलगा म्हणून तुम्ही कोणालाही उभं करा. एक्झॅक्टली. पण तुम्ही कोणताही नवरदेव शोधून आणा, तिला शोभेल असा. हे बघा, मॅमचंही असं म्हणणं आहे की तुम्हीच नवरदेव म्हणून उभे राहा. पण अहिल्या देवींचा शब्द हा वचन मानला जातो. म्हणजे त्यांचा शब्द मोडताय का तुम्ही? आम्हाला 5 मिनिट द्या आम्हाला. ओके, 5 मिनिट. होल्ड. ये ना प्लीज 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 साईड. दादा 5 मिनिट. आता 5 मिनिटात हरीशला कुठून शोधून आणणार आहेत काय माहिती. म्हणजे खऱ्या अर्थाने अहिल्या देवीच्या शब्दाला काहीच किंमत उरणार नाही. म्हणजे पैशाचाही लॉस आणि अब्रूचाही लॉस ना. नाही, ऍड शूटच्या इथे काहीच टेन्शन नाहीये, कारण आदित्य आहे, तो घेईलच सांभाळून सगळं. आता काय बाई, तुझं हे ऍड शूट एकदा झालं तू हवेतच असणार ना. तामिनी मॅडम, देवी आईंनी सांगितलं म्हणून मी तयार झाले आहे. मला जायचं आहे का बाहेर? ही पारू आजकाल फारच मोठी स्वप्न बघायला लागली आहे नाही. पण एवढी मोठी स्वप्न बघायला लायकी पण मोठीच लागते. असो, बॅड लक आहे पारूचं. ही ना आयुष्यभर मोलकरीण ती मोलकरीणच राहणार ना. ठीक आहे, पण पारू जर का या सगळ्याला तयार असेल तरच मी हे शूट करणार आहे. तू रेडी हो, मी पारूला सांगून आलो. ओके, चल बाय बाय. अरे मरद दादा. अरे नाना,
कसं आहेस? बेस्ट. पोरीचं लग्न काढलं ना, म्हणजे पारूचं. प्रथेप्रमाणे कुलदैवताला नारळ वाढवायला आलोय. जाता जाता घराकडे ये. ह्या मोलकर्णी बरोबर तू एक मॉडेल म्हणून उभा राहणार आहेस का? हा? आपल्या घराचा मान सन्मान इब्रत तुझ्या आईचं नाव याचं तरी भान आहे की नाही तुला? काकू त्यासाठीच मी हे सगळं करतोय ना. आणि ते फक्त एक ऍड शूट आहे. एवढा इश्यू काय करायचा आहे? आदित्य काकू तू नको ना लोड घेऊ, राहू दे ना. तू नको विचार करू, आम्ही आहोत ना. तू ये ना, शूट सुरू करायला उशीर होतो. ये. ऑल सेट? या ऑल सेट. 5 सेकंदात आपण लाईव्ह जातोय. दोघांनी हात जोडून घ्या. ओम श्री महागणपते नमः. आयुष्य हे भातुकलीच्या खेळासारखं झालंय. काय खरं आणि काय खोटं कळण असं झालंय. काय झालं लक्ष्मी? का थांबवतेस? बहिणी, आपण एवढ्या हौसेने हिच्यासाठी दागिने बनवले, पण हिने काही घातलंच नाहीये. काय ग श्वेता? श्वेता, कुठे आहेत दागिने? मला वाटत होतं तू एजेंना आमच्या घराला सांभाळू शकणार नाहीस. तुला एजेंटची त्यांच्या शिस्तीची कदर नाहीये. पण मला आनंद आहे तू मला खोटं ठरवलंस. गुरुजींनी लग्नाचे सगळे मुहूर्त पूर्ण होईपर्यंत नवऱ्या मुलीचा चेहरा सुद्धा बघायचा नाही असं सांगितलं होतं. म्हणून चेहरा लपवतेस ना? आय एम हॅपी. तू हे सगळं इतक्या मनापासून आणि रिस्पॉन्सिबली फॉलो करतेस याचा मला आनंद आहे. बघितलं वहिनी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला माझ्या श्वेतावरती पूर्ण विश्वास. ज्या दिवसाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस अखेर आलाय. यांना असं वाटतंय श्वेताच त्यांची सासू होणार आहे, पण यांना जेव्हा खरं कळेल की पदराआड श्वेता नाही तर मी आहे, तेव्हा काय होईल? एजे तर माझा जीवच घेतील. पार्टनर, हे बघ, मी ना या सगळ्यांचा राग सहन करायला तयार आहे, पण प्लीज माझ्या रेवूला काही होऊ नको देऊस. तिला सुखरूप ठेव. चला.
सावधान. शुभमंगल सावधान. आता नवदाम्पत्याने सर्व आलेल्या मंडळींचा आशीर्वाद घ्यायचा आहे. अहो ही कसली पद्धत आहे तुमची? नवरीने डोक्यावरती पदर का घेतलाय? सरोजिनी ताई, अहो तुम्ही सगळं विधिवत करताना मग मुलाचं लग्न असं चोरून करणार आहात की काय? खरं तर माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी येण्याची संभावना आहे असं गुरुजींनीच आम्हाला सांगितलं आणि म्हणून त्यांनीच हा उपाय आम्हाला सुचवलाय. हो, तुम्हाला आमच्या सासूबाईंचा चेहरा बघायचा ना? ओके फाईन, तुम्ही या स्टेजवर आणि बघा चेहरा. आई, बऱ्याच वर्षांनी आमच्या घरात शुभ कार्य घडतंय. माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, ह्या शुभ कार्यात कुठलंही विघ्न येईल असं काही वागू नका. आता आपण विवाहाच्या विधींना सुरुवात करणार आहोत. आता वधूवरांच्या शेल्याला आणि वराच्या उपरण्याला गाठ बांधायची आहे. दुर्गा, गाठ बांधताना उखाणा घ्यायचा असतो. उखाणा घ्यावा लागतो. वहिनी, ऑल दी बेस्ट. आजींच्या आशीर्वादाने आणि लक्ष्मी सरस्वतीच्या साथीने घातला एजेंटच्या लग्नाचा घाट आणि आली सुद्धा वेळ बांधण्याची नवरा नवरीच्या उपर्ण शेल्याची गाठ. किशोरचं नाव घेऊन खात्रीनं सांगते, या सासूशी आम्हा सुनांचं गुळपीट नक्कीच जमेल. अभिराम जहागीरदार, तुझी गाठ आता आयुष्यभरासाठी लीला सोबत बांधली गेली आहे आणि ती माझ्यामुळे बांधली गेली आहे. माझ्यापासून माझी नोकरी, माझा मान हिरावून घेतलास ना तू. आता मी तुझ्याकडून तुझं